नमस्कार, मी ऋषिकेश शेलार. आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज. विशेष मुलाखतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अतुल वांगिले, प्रदेश सरचिटणीस शरद पवार गट. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. स्टार महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलेला आहात आणि त्यांची ओळख तुम्ही सगळे जाणताच. आता मी त्यांची ओळख करून दिलेलीच आहे. सर, माझा तुम्हाला पहिलाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आता खूप चर्चा या ठिकाणी होतात की तुम्ही आमदारकी लढवणार आहात किंवा काय, तर या सगळ्यांची उत्तरं आजच्या या इंटरव्ह्यू मधून तुम्हाला सगळ्यांना मिळणारच आहेत. मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचारायचं आहे, जर तुमच्या हातात सत्ता आली, तुम्ही भविष्यात आमदार झालात, तर युवकांसाठी तुम्ही काय पहिला प्रयत्न कराल? कारण मोदीजी म्हणतात मी इतक्या कोटी नोकऱ्या देतोय, मी इतकं करतोय, मी ते करतोय. तुम्ही काय कराल? तुमचं काय आश्वासन असेल? युवकाबद्दल तर माझं विजन असं राहणार की आपल्या हिंगणघाट, समुद्रपूर, शिंदी रेल्वे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम मी प्रयत्न 100% करणार आहे. कसं आहे की आज आमच्या भागात युवकाबद्दल जर विचार केला तर वेल एज्युकेटेड ग्रॅज्युएट झालेलं मुलं मोठ्या प्रमाणात आज पान टपरीवर, चायपट्टीवर ते आपला टाइमपास करत आहे, वेळ काढत आहे, कारण की त्यांना रोजगार नाही आहे. जसं आज हिंगणघाटचं आम्ही जर एक उदाहरण केलं तर हिंगणघाटला एक 125 वर्षापूर्वीचे इंग्रजाच्या काळातले 2 मिल होते. एक डागा मिल होता आणि एक मोता मिल होता. आज दोनही मिल या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये दोन्ही मिल बंद पडले. बंद पडल्यामुळे काय झालं की अनेक मुलांना, लोकांना रोजगार होता ते आज बेरोजगार झालेले आहे. आणि एक काळ असा होता की नागपूर जे मेट्रो सिटी आहे, नागपूर मध्ये 2 मिल होते आणि हिंगणघाट मध्ये 2 मिल होते. आज हिंगणघाट हे तहसील प्लेस आहे, म्हणजे ग्रामीण भागातला आहे आणि तहसील तालुका आहे. नागपूर ही सिटी आहे, उपराजधानी आहे, मेट्रो सिटी आहे. तर आज नागपूरमध्ये त्या काळात, इंग्रजाच्या काळात, तिथं 2 मिल आणि हिंगणघाट मध्ये 2 मिल. आज नागपूर बघा किती प्रगती केली आहे नागपूरने, म्हणजे कसं डेव्हलप झालेलं आहे. आणि आज आमचं हिंगणघाट बघा, त्या काळातले 2 मिल होते इंग्रजाच्या काळातले, आज ते 2 जे मिल होते ते दोनही मिल बंद पडलेले आहे. आज नागपूरमध्ये अनेक मिलं तयार झालेली आहे, नवीन मिलं आलेली आहेत तिथे. त्या भागामध्ये अनेक लोकांना, लाखो लोकांना तिथे रोजगार मिळत आहे. पण आज आमच्या इथची परिस्थिती अशी आहे की या 10 वर्षामध्ये हे मिलं बंद पडलेले आहे. त्यानंतर या 10 वर्षामध्ये नवीन कोणते असे प्रोजेक्ट आलेले नाही आहे. हिंगणघाटातच नाही, समुद्रपूरचाही आपण विचार केला तर समुद्रपूरला 150च्या वर गावं लागलेली आहेत. 150च्या वर गावं लागल्यानंतर बी तिथं रोजगार नाही आहे मुलांना समुद्रपूर तालुक्यामध्ये. आज समुद्रपूर तालुक्यामध्ये युवकांबद्दल कोणती बिकट परिस्थिती आहे. आज सिंधी रेल्वे भाग आता हा 15-20 वर्ष अगोदर आम्हाला जोडलेला आहे. आज सिंधी रेल्वेची बी तेच परिस्थिती आहे की सिंधी रेल्वेमध्ये एकही छोटीशी सुद्धा कंपनी नाही आहे. तिथं रोजगारच नाही युवकांना. एक ड्राय फ्रूट प्रकल्प तिथं आलेला होता 25-30 वर्ष अगोदर. त्या प्रकल्प आता या 10 वर्षात जे सत्तेधारी लोक आहेत, जसं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, माननीय मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री येऊन गेले, बीजेपी सत्तेचे लोक येऊन गेले. अनेक लोकांनी फक्त निवडणुका जेवढा आल्या का मोठ्या प्रमाणात लोकांना, जनतेला आश्वासनं दिले. पण सिंधी रेल्वेतला जो प्रकल्प आहे तो तसाच बंद पडलेला आहे. ना त्याच्यातून शेतकऱ्याला फायदा झालेला आहे, ना त्याच्यातून युवकांना फायदा झालेला आहे. म्हणजे एकंदर जर परिस्थिती जर पाहिली आज हिंगणघाट, समुद्रपूर आणि सिंधी रेल्वे, रोजगारापासून वंचित आहे आमचा युवक. जर आमच्या युवकांना जर रोजगार भेटला असता तर आज युवकांना तिथं संघर्ष करावा लागत आहे. आज संघर्ष करून छोट्या मोठ्या नोकऱ्या, कोणी पानटपरी टाकत आहे, कोणी चाय कॅन्टीन टाकत आहे, कोणी छोटेसे हॉटेल्स टाकत आहे, तर कोणी सलूनचे दुकानं टाकत आहे. तर असे छोटे छोटे व्यवसाय आपल्या लेवलवर ते तयार करत आहे. आणि दुःख मला या गोष्टीचं वाटते की वेल एज्युकेटेड मुलं झाल्यानंतरही बी झालेले मुलं आहे, पॉलिटेक्निकल झालेले मुलं आहे, ग्रॅज्युएट झालेले मुलं आहे, असे अनेक मुलांना आमच्या भागात रोजगार नाही आहे. मग तुम्ही मी एकच प्रयत्न करणार आहे का डेव्हलपमेंट मी पूर्ण करणार, काय प्रॉब्लेम नाही डेव्हलपमेंट बद्दल. माझ्यासारख्या जर युवकांना संधी मिळाली राजकारणात
तर मी माझ्या भागातला युवकांना रोजगार कसा मिळू शकते आणि मी त्यांना रोजगार कसा देऊ शकतो, मी तेच ध्येय ठेवणार आहे. एक माझी संकल्पना आहे. निश्चितच. म्हणजे असं म्हटलं जातं, पत्थर से जो टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराता है उसे युवा कहते हैं. आणि त्या युवकाला निश्चितच तुमच्या मतदारसंघातील माझी सगळ्या युवकांनाच नाही तर तमाम जनतेला विनंती आहे की ह्या युवकाला तुम्ही संधी देऊ, 100% तुम्ही संधी द्या. हा युवक होतकरू आहे आणि तुम्हाला 100% हा युवक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे असं तुमच्या उत्तरातून आता जाणवलेलंच आहे. पुढचा प्रश्न, तुम्ही बांधकाम कामगारांच्या पेट्या वाटपाबाबत आमदारांना तुम्ही एक सवाल उपस्थित केला होता. काय नेमकं ते प्रकरण आहे? बांधकाम कामगारच्या माध्यमातून एक शासनाच्या माध्यमातून पेट्या वाटप होतात, याची मी कॉपी काढून आणली आणि बांधकाम कामगार जो काही अधिकारी आहेत, त्या विभागाचे अधिकारी आहेत, त्यांना मी फोन केला. त्यांचे मी रेकॉर्डिंग सुद्धा मोबाईल मध्ये करून ठेवलेलं आहे. त्यांना मी प्रश्न केला की हा पेट्या वाटप तुमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून का नाही होत बा? तर त्यांनी असं म्हटलंय की हा पेट्या ज्या वाटप होत आहे की माननीय मोदी आमदार साहेब आपल्या खाजगी पैशातून पेट्या वाटप करत आहे का? मी असा प्रश्न विचारल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी मला प्रश्न केला की नाही, हे शासनाचं काम आहे. आम्ही पत्र पाठवलं आहे नगरपालिकेला, आम्ही पत्र पाठवलेलं आहे तहसीलला की तुमच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी लोक घेऊन आणि बांधकाम कामगार विभागाचा एक अधिकारी घेऊन तेव्हाच तुम्ही समुद्रपूरच्या पेट्या समुद्रपूरला वाटप करा, सिंधी रेल्वेच्या पेट्या सिंधी रेल्वेला वाटप करा आणि हिंगणघाटच्या पेट्या हिंगणघाटला वाटप करा. पण माननीय आमदार साहेबांनी राजकारणाच्या स्वार्थासाठी गलिच्छ राजकारण केलं. म्हणजे स्वतःच्या स्वार्थीय राजकीय पोळी शिजवण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या राजकारणासाठी त्यांनी महिलांना इतका मोठा छळ केल्यासारखा झाला त्या भागात आमच्या की महिलांना म्हणजे अक्षरशः त्या पेट्या वाटपासाठी त्यांनी पब्लिसिटी केली भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी. आणि पब्लिसिटी केल्यानंतर ते एकाच ठिकाणी 25 ते 26 हजार महिला तिथे त्या उपस्थितीत झाल्या पेट्यांसाठी. निश्चितच यावरच अनुसरण तो झाल्यानंतर साहेब पेट्या वाटपासाठी झाल्यानंतर त्याचं नियोजन शून्य होतं. वाटप करण्याचं एक नियोजन पाहिजे. ठीक आहे, शासनाचा वाटप आहे पण तुम्ही स्वतः खाजगी करत आहे तर तुमचं नियोजन पाहिजे. त्या पद्धतीचं नियोजन असं पाहिजे का सर्व लोकांना व्यवस्थित जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, सर्व लोकांना पेट्या भेटल्या पाहिजे, चंद्राचंद्री झाली नाही पाहिजे. तर 25 ते 26 हजार महिला त्या टायमात एकत्र एका ठिकाणी आल्या, चंद्राचंद्री झाली, 6 महिलांना चक्कर आला, 2-3 लोकांचे डोके फुटले, त्याचे फोटोज माझ्याकडे आहेत. मग या सगळ्याला जबाबदार कोण आहे? तुम्हाला या सर्व बाबीला जबाबदार आमच्या भागातले हिंगणघाट समुद्रपूर सिंधुदुर्ग या भागातले आमदार. आमदार साहेबांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी महिलांच्या जीवाशी खेळले. आज महिलांच्या जीवाशी खेळून महिलांना एवढा त्रास झाला, मी तुम्हाला सांगतो की महिलांना अक्सर आज जर रात्री 12 वाजता महिला जात होती, रांगेत उभी राहत होती, तिच्या दुसऱ्या दिवशी रात्रीला नंबर लागत होता आणि त्या महिलांना जेवण नव्हतं भेटत, त्या महिलांना पाण्याची व्यवस्था नाही, साधं पाणी तर पाहिजे त्या महिलांना. तुम्हाला यावरच अनुसरण एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे येत्या निवडणुकीत या आमदारांना महिला किंवा त्या ठिकाणचे मतदार उत्तर देतील असं तुम्हाला काय वाटतं? माझं असं मत आहे, तुम्ही राजकारण करा, एक स्टेजवर करा, पण राजकारण करत असताना कोणाच्या जीवाशी खेळू नका. तुम्ही आज महिलांच्या जीवाशी खेळलेले आहे आणि महिलांच्या जीवाशी खेळून हा पेट्या की तुम्ही स्वतःच्या पैशाने वाटप केले आहे का? माझा प्रश्न होता की तुम्ही आमदार साहेब खाजगी पैशाने वाटप केलेले आहे का? या पेट्या तर शासकीय आहे, तर शासकीय माणसाच्या हाताने वाटायला पाहिजे होत्या. अहो, एक साधा माझा एक प्रश्न आहे साहेब, म्हणजे आमदार साहेबांना, का आमदार साहेब तुम्ही स्वतःला कार्यसम्राट समजता तर तुम्हाला हे पब्लिसिटीचे स्टंट, बॅनर लावणे, त्याच्यावर स्टिकर चिपकवणे, 10-25 कार्यकर्ता उभे करणे, त्यांना लोकांना सांगणे की आमदार साहेबांनी दिलाय, आमदार साहेबांनी दिलाय, आमदार साहेबांनी पेट्या दिल्या आहे, असं करायची गरज का पडते तुम्हाला? अशी करायची गरज का करते? प्रसिद्धी घेण्याची गरज का पडत आहे? तुम्ही तर स्वतःला म्हणता ना की मी कार्यसम्राट आहे, मी अफाट कार्य केलेले आहे. मग तुम्ही अफाट कार्य केले असं तुम्हाला असं वाटते तर तुम्हाला याची भीती का वाटत आहे? का तुम्हाला खूप सारा प्रचार करावा लागत आहे? कार्यकर्त्यांना सांगावं लागतं की आमदार साहेबांनी दिलेला आहे. शासकीय कोणताही कार्यक्रम असो, आमदार साहेब स्वतःचे बॅनर लावतात,
आणि स्वतःचे स्टिकर चिपकवतात आणि स्वतः कार्यकर्त्यांना सांगतात की माझं नाव घ्या. हे प्रसिद्धी जे राजकारणाच्या दृष्टिकोनातून जनता अनपड आहे का हो? जनता हुशार झालेली आहे. या जनतेला सर्व कळते, महिलांना कळते, युवकांना कळते, युवतींना कळते, सामान्य माणसाला कळते, शेतकऱ्यांना कळते. हे सर्व कळत आहे लोकांना की आमदार साहेब तुम्ही याच्यात खूप मोठा ड्रामा करत आहे बा. म्हणून एक ड्रामा, जसं पिक्चरचा एखादी रोल राहते तसं तुम्ही एक ड्रामा करत आहे. म्हणून माझं हेच मत होतं का तुम्ही राजकारण करा, या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नका. का तुम्ही महिलांच्या जीवाशी खेळत होते, म्हणून माझा तो प्रश्न होता. निश्चितच. आणि तुम्हाला असं वाटतं येत्या निवडणुकांमध्ये जनता या प्रश्नाचं उत्तर त्यांना निश्चितच देईल? काय वाटतं? 100% देणार. कारण की आज बघा, ज्या पेट्या यांनी 50,000 काही असं वाटप केलं, त्यांनी पोस्टर बनवले, सर्वीकडे व्हायरल केले. 50,000 तुम्ही पेट्या वाटप केल्या. हिंगणघाट शहरामध्ये 26,000 मकान आहे. 26,000 मकाना जर तुम्ही प्रत्येक 26,000 लोकांना जर पेट्या वाटप घरपोच पाठवल्या असत्या नगरपालिकेच्या माध्यमातून, चंगराचंगरी झाली नसती, लोकांना त्रास भोगावा नसता लागला, त्या महिलांना रांगेत राहावं नसतं लागलं, त्या महिलांना 2-2 दिवस तिथं राहावं नसतं लागलं, उपाशी वगैरे पाणी नव्हतं भेटत त्या महिलांना. जो महिलांना त्रास झालेला आहे, हा त्रास त्यांना भोगावाच लागेल आमदार साहेबांना. आणि याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला देणार 100%. निश्चितच हे पाहणं खूप महत्वाचं असेल. पुढचा एक महत्वाचा या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित राहतो, ज्यावेळेस पाऊस येतो आणि पूर परिस्थिती निर्माण होती, त्यावेळेस तुमच्या तिकडच्या रस्त्यांची खरी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. यावरती तुमचं नेमकं काय मत आहे? आमच्या भागात आता अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. 15-16 दिवस कंटिन्यू पाऊस पडला. पाऊस पडल्यानंतर मला अनेक गावातून फोन आले आणि अनेक गावात मी स्वतः भेटायसाठी गेलो. गेल्यानंतर एकंदर त्या गावातली परिस्थिती बघितली मी. त्या गावातली परिस्थिती बघितली की या गावातून त्या गावात जाता येत नव्हतं. जे छोटे पुलं राहतात ते पुलं तुटलेले. असे आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी रेल्वे तीनही क्षेत्रात आमच्या म्हणजे तिन्ही तहसीलचे प्लेस आहे. या परिसरामध्ये कमीत कमी 100 पुलं तुटलेले होते. याला जबाबदार कोण? रस्ते वाहतूक मंत्री की त्या ठिकाणचे आमदार खासदार? कोण जबाबदार? पुलं 100 पुलं तुटलेले होते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाता येत नाही. जे पादन रस्ते आहेत त्या पादन रस्त्याला असं टोंगर चिखल म्हणजे त्या भागातून जाता येत नाही. एका ठिकाणी तर मोगाव सारख्या गावात मला बोलवण्यात आलं. त्या मोगावला मी गेल्यानंतर त्यांनी मला त्या चिखलातून चालायला लावलं शेतकऱ्यांनी. का तुम्ही चाला, का त्रास होती तुम्हाला माहिती पडते. मग त्यांनी मला तिचे कारण सांगितलं. चालायला यासाठी तुम्हाला लावलं की इथे शेतामध्ये एक बाई काम करत होती शेतात, तिची तब्येत बिघडली, तर आम्हाला 3 किलोमीटर तिला डोक्यावर उचलून आणावं लागले त्या बाईला. आणि डोक्यावर उचलून त्या चिखलमधून आणलं त्या बाईला, तर त्या बाईचं मृत्यू झाली, डेथ झाली. अतुलजी, तुम्ही अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचता, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेता. कसा एकंदरीत शेतकरी बळीराजाचा तुम्हाला प्रतिसाद असतो? शेतकऱ्यासाठी मी यासाठी का मी स्वतः जो आहो तो मी शेतकऱ्याचा मुलगा आणि माझे वडील शेतकरी, माझा परिवार पूर्ण शेतकरी. माझ्या परिवारात कोणीच असं व्यावसायिक नव्हतं. माझ्या परिवारामध्ये कोणीच असं कोणत्याच गोष्टी सर्व्हिसवर नव्हतं. तर मी पूर्णपणे शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी लहानपणापासून शेतकऱ्यांची दिवस बघितलेली आहे. मोठी वाईट परिस्थिती राहतात. कोणत्या दिवशी उत्पन्न होतात, कोण्या वर्षात उत्पन्न होत नाही. शेताची खूप मोठ्या प्रमाणात मोड होतात. सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये देशात जर कोणी दुखी असेल ना, तो आमचा शेतकरी आहे. निश्चितच. तुम्ही बघा, असं प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणाचा ना कोणाचा तरी एक गॉडफादर असतो, त्याला आपण आपला रोल मॉडेल मानत असतो आणि आपण त्याच्याकडे बघून आपण बोलायला शिकतो किंवा त्या गोष्टी त्याच्या अनुसरण करायला शिकतो. तर तुम्ही राजकीय क्षेत्रातलं गॉडफादर तुम्हाला कोण वाटतं? माझ्या राजकीय क्षेत्रात मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी जे आलेलो पक्षामध्ये आल्यानंतर माझे प्रेरणास्थान माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे. आणि या राजकारणात मला वेळोवेळी जे मार्गदर्शन करणारे आणि गुरु म्हणून माझ्या पाठीशी उभे राहणारे आणि माझे नेते, मी त्यांना खूप अंतःकरणापासून मानतो, असे माझे नेते या महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहे. त्यांच्या वेळोवेळी मला मार्गदर्शन राहतात आणि ते माझ्या पाठीशी असल्यामुळे, त्यांचा आशीर्वाद माझ्यावर असल्यामुळे
माझ्या कामामध्ये मला ऊर्जा मिळते करण्यामध्ये आणि ते मला मार्गदर्शनही करतात. निश्चितच निवडणुका आल्या की असं प्रत्येकाला वाटतं की नेमकं कोणाला मत द्यायचं कोणाला नाही, तर तुम्ही जनतेला एक सुज्ञ नागरिक म्हणून काय सांगा? मी जनतेला एकच माझं मत आहे की जनतेने आता 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय कुणाल साहेबांना दिले. आता जनतेला माझा हात जोडून एकच विनंती आहे की 10 वर्षानंतर तुम्ही मतात परिवर्तन करा आणि नवीन चेहऱ्याला तुम्ही एकदा संधी देऊन बघा, युवकांना संधी देऊन बघा. जर मी कामात जर परफेक्ट नाही ठरलो, मी जर आपल्या भागातला काम नाही करू शकलो तर मी सुद्धा गुन्हेगार राहीन जनतेचा. पण आता जर परिवर्तन जर जनतेने केलं तर नक्कीच मला एवढं खात्रीनं तुम्हाला सांगतो मी लोकांच्या जनतेच्या साक्षीने का मी 100% आपल्या भागातला विकास करीन. हे ध्येय पकडूनच मी काम करत आहे आणि माझी संकल्पना आहे चांगलं काम करण्याची. सध्या महिलांवरती अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि एकंदरीतच कलकत्त्याची घटना असेल किंवा बदलापूरची असेल किंवा इतर ठिकाणच्या आपण घटना पाहिल्या तर महिलांवरती अत्याचार वाढत आहेत. तर यावरती तुमचं नेमकं काय मत आहे? नाही, महिलांना ज्या पद्धतीनं आपण संरक्षण द्यायला पाहिजे, महिलांना म्हणजे महिलांच्या बद्दल जे काही कानून कायदे आहे, व्यवस्था आहे, सुव्यवस्था आहे, ही व्यवस्था आपली महाराष्ट्राची म्हणा की देशाची म्हणा स्ट्रॉंग नाही आहे. एकच मिनिट, या ठिकाणी आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर लाडकी बहीण योजना आपले मुख्यमंत्री राबवत आहेत. लाडकी बहीण राबवण्यापेक्षा लाडक्या बहिणीची सुरक्षा ही योजना राबवली तर काय वाटतं तुम्हाला, काय परिवर्तन होईल? लाडकी बहीण हा त्यांचा राजकीय स्टंट आहे. लाडकी बहिणीबद्दल 1 मिनिट बोलतो मी तुम्हाला. लाडकी बहीण जर समजा उदाहरणार्थ तुम्हाला त्यांना पैसे द्यायचे होते तर 5 वर्ष कंटिन्यू द्यायला पाहिजे होते. लाडकी बहिणीच्या पैशाबद्दल आमचा 1% विरोध नाही, त्यांना 5 वर्ष द्यायला पाहिजे होते. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की लाडकी बहीण म्हणून तुम्ही जे पैसे त्यांच्या 1500 रुपये खात्यात टाकत आहात ते पैसे खात्यात टाकण्यापेक्षा लाडक्या बहिणीला रोजगार द्या ना. लाडक्या बहिणीला रोजगार द्या. रोजगाराची गरज आहे आज. अनेक कुटुंबामध्ये महिला म्हणजे व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या नोकरी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महिला संघर्ष करत आहे. तर त्या महिलांना कमीत कमी रोजगार मिळाला पाहिजे, तो रोजगार द्या. आणि 1500 रुपये देण्यापेक्षा तुम्ही 5000 रुपये द्या ना. कमीत कमी महिलांना मदत मिळाली पाहिजे महिलांना. आणि आज मला सांगा, पैसे देताय तुम्ही सर्व गोष्टी, एकीकडे म्हणता लाडकी बहीण आहे आणि एकीकडे महिलांना सुरक्षा नाही आहे. आज महिलांना सुरक्षा द्यायला पाहिजे पण महिलांना सुरक्षा नाही. हे जे असलेले विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये जे घडून राहिलेलं आहे याचं जबाबदार कोण आहे? याचं जबाबदार हे सरकार आहे महाराष्ट्रातलं. निश्चित हे चुकीचं सरकार आहे. तुम्ही जर आमदार झाला, तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही निवडून आलात तर तुमच्या मतदारसंघाचं चित्र तुम्ही कशा पद्धतीने पालटवाल? मी जर आमदार झालो तर मी आमच्या भागात युवक वर्ग आहे की अनेक महिला आहे, आमच्या माता भगिनी युवतींना यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल त्यासाठी माझे 100% प्रयत्न राहणार आहे. दुसरा विषय, शेतकऱ्याच्या हिताचे जे काही मुद्दे आणि शेतकऱ्याच्या हिताचे जे काही प्रश्न आहे, मी सत्तेत असलो तर काही प्रॉब्लेमच नाही. मी तर माझ्या पक्षाला रेटून म्हणणार आहे की बा माझ्या शेतकऱ्यांना न्याय भेटायला पाहिजे. सत्तेत नसलो, विरोधक बी असलो तरी मी त्यांच्यासाठी आंदोलन करून मोर्चे काढून त्यांना न्याय देण्याचे काम मी हे 100% करणार आहे. युवकांना करणार आहे, माझ्या शेतकऱ्यांना करणार आहे, कामगार बांधवांना करणार आहे, आमच्या माता भगिनींना करणार आहे. आणि येणाऱ्या काळात माझं विधानसभा क्षेत्र हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे याला पूर्णपणे चांगलं डेव्हलपमेंट कसं करता येईल त्याच्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. निश्चितच तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या न्यूज चॅनेल कडून मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि पुढची मुलाखत मला असं वाटतं तुम्ही आमदार व्हा, आम्ही तुमची पुढची मुलाखत याच वेळी घेऊ. धन्यवाद. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन माझ्या पाठीशी राहू द्या. धन्यवाद. 100%च. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर अतुलजी, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. जाता जाता मी एवढंच बोलून जातो. निश्चितच. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. ये सूरत बदलनी चाहिए. ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही तो तेरे सीने में सही. मेरे सीने में ना सही तो तेरे सीने में सही. अन्याय के विरोध में आवाज उठानी चाहिए. आवाज उठानी चाहिए. आवाज उठानी चाहिए. क्या बात आहे. आणि तुम्ही अन्याय विरुद्ध असाच आवाज उठवत राहा.
जनता तुमच्या निश्चितच पाठीशी उभी राहील अशा सदिच्छा देतो. आणि यासह आता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रेक्षक मित्र आज आपल्यासोबत होते अतुल वांदिले, प्रदेश सरचिटणीस शरद पवार गट. अतुलजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि आमच्याशी इतक्या मनमुरादपणे तुम्ही गप्पा मारल्या त्याबद्दल आमच्या चॅनल कडून तुमचे आभार मानतो. यासह वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. रहा परिपूर्ण बातमीसोबत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.